आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते. आत्मा सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडा. सामर्थ्यवान व्हा. आज आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. आज मातृशक्ती आणि या ऊर्जेसह जुळून आपल्या मधील त्या शक्तीचा शोध घ्यायचा आहे. आपल्या सर्वांगीण विकास करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या सेशनचं दिलेला विषय दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा, सामर्थ्यवान व्हा. आणि ती एक शक्ती, ती क्षमता प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. काय तर हिलिंग पॉवर मोठ्या प्रमाणात तिच्यामध्ये आहे. त्या परमपिता परमेश्वराने असं म्हटलं होतं की प्रत्येक घरामध्ये देव राहू शकत नाही, आणि म्हणून त्यांनी त्या प्रत्येक ठिकाणी एक आई आहे. प्रत्येक घरामध्ये एक आई आहे, आणि तोच त्या मातृशक्तीचा विजय आहे. आणि जर का त्या प्रत्येक घरामधली आई छान रेकी हिलर दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडलेली असेल ना, तर मग त्या संपूर्ण कुटुंबाची सुरक्षा, आरोग्य संपन्नता, प्रसन्नता, यशस्वीता, नातेसंबंधांमध्ये भरभराट, हे सर्व सर्व 100% होणारच. असं मी का म्हणते आहे, कारण दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडलेली प्रत्येक व्यक्ती ही सामर्थ्यवान असते. तिच्या सर्वांगीण विकास करण्याची क्षमता त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण फक्त मदर्स डे साजरा करत नाही, तर आपण त्या दिव्य ऊर्जेला वंदन करत आहोत, जिच्यामुळे आपण या जगामध्ये आलेलो आहोत. आणि ती आई म्हणजे प्रेम, त्याग, शक्ती, क्षमा, प्रार्थना, आणि सगळ्यात महत्वाचं काय तर हिलिंग एनर्जी. ती फक्त व्यक्ती नाही, ती चालती बोलती दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. कसं तर पुढे आपण बघूयाच, आहे ना. त्या प्रत्येक आईने आपल्या लेकरांना, आपल्या कुटुंबाला हील केलेलंच आहे. तिच्या आतमध्ये अगोदरच ही क्षमता आहे. मग मी पुन्हा म्हणते की दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा, स्वतःला सामर्थ्यवान करा. का तर आपल्या क्षमतांचा विकास करायचा आहे. त्या क्षमता त्या आपल्यामध्ये आहेतच. ही सर्व ब्रह्मांडाची देण तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे. फक्त आपल्याला त्या ऊर्जेप्रती जागृत व्हायचं आहे. या ऊर्जेचा योग्य पद्धतीने वापर कसा करायचा आहे, हे आपल्याला अधिक अधिक क्षमतांसह शिकायचं आहे. आजचं सेशन त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे, जिनं अनेकदा स्वतःला विसरली आहे, जी घर, संसार, जबाबदाऱ्या, नाती, आपले मुलं बाळा यामध्ये स्वतःचं अस्तित्व हरवून बसलेली आहे. आणि त्या प्रत्येक दादांसाठी सुद्धा आहे, ज्यांना स्वतःतील दिव्यता जागृत करायची आहे. त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे की तिला तिच्या कुटुंबासाठी उभंही व्हायचं आहे, आणि स्वतःला निर्माणही करायचं आहे. स्वतःचं अस्तित्व टिकून सुद्धा ठेवायचं आहे. मला सर्वांसाठी जगायचं आहे, आणि सोबतच स्वतःसाठी सुद्धा जगायचं आहे, असं वाटणाऱ्या त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे. कारण दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा रेकी म्हणजे काय तर स्त्री शक्ती, आत्मविश्वास, ऊर्जा जागृती, अंतर्मनामधील सामर्थ्य. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक, आध्यात्मिक विकास म्हणजेच दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. एवढं सगळं असूनही कधी कधी काय होते माहितीये का, ही ऊर्जा तुझ्या माझ्या आतमध्ये आहे, मला माहिती आहे, तुला माहिती आहे, पण कधी कधी असं होते की या ऊर्जेचा मला माझ्या विसर पडतो. आणि मग मला असं वाटते की आता मी काय करावं, मला कळत नाही. असं अनेकांच्या बाबतीमध्ये होते. हो नक्कीच, ते युट्यूबचे सर्व सन्माननीय
माझ्या भगिनी, दादा वर्ग सगळ्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा हे सेशन आहेच. कारण आपल्या सगळ्यांना आपल्यामधील दिव्यत्वाची, देवत्वाची, आपल्यामधील सामर्थ्याची ओळख करून देणार हे सेशन, ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा अंतर्मनापासून नमस्ते. काय आहे ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा? काय आहे ही दिव्य शक्ती? ज्या ऊर्जेबद्दल मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचे सदस्य आणि या विश्वामधील अनेक सदस्य, अनेक लोक खूप भरभरून बोलतात. पण हे कोण बोलतात? ज्यांनी अनुभव घेतला आहे, ज्यांनी या ऊर्जेची गोडी चाखली आहे. मग अगोदर तर सेशनच्या अगोदर असं म्हटलं की ही ऊर्जा सगळ्यांकडेच आहे. आहे ना, ऊर्जा सगळ्यांकडेच आहे, पण तो आपल्याच जवळचं ते गाठोडं खोलावं लागेल ना आपल्याला. कुठं काय ठेवलं आहे आपल्याला शोधावं लागेल ना. आपल्याच आतमध्ये सर्व आहे, पण आपल्या आतमध्ये ठेवलेल्या त्या ऊर्जेचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. कधी काय होते आयुष्यामध्ये बघा, भगिनींनो, दादांनो, आज मातृशक्ती, पण तरीही कधी कधी असं होते ना की ना आपल्याला वाटतं अरे यार मी आता थकलो आहे, आता मी काहीच करू शकत नाही, आता मी हरवलं आहे, मला काय करायचं आहे, कुठं जायचं आहे, काय पाऊल उचलायचं आहे, आता मला सुचत नाही. असं होतं ना कधी कधी होतं. कोणाकडे हात पसरू, कोणाला मदत मागू, होते ना असं कधी कधी होते. मग ते आपल्या लेकरांसाठी असू दे, कधी संसारासाठी असू दे, कधी स्वतःसाठी असू दे, कधी आर्थिकतेसाठी असू दे, कधी हरवलेल्या त्या नात्यांसाठी असू दे. अनेकदा आयुष्यामध्ये ती हरवल्याची, थकल्याची भावना येते. पण माहिती आहे का खरं काय आहे तर? सत्य हे आहे की तुम्ही, मी, या विश्वामधील कुठलीही ऊर्जा, लक्षात घ्या मी काय म्हणते तर, कुठलीही ऊर्जा एवढंच सांगते काय की तुम्ही हरत नाही आणि तुम्ही हरवत नाही. तुम्ही नाही हरवलेले, तुम्ही नाही थकलेले. मग झालं काय? अरे काय सांगतात हे मॅडम, आम्ही हरवलो नाही, आम्ही थकलो नाही. मग झालं काय? तर झालं असं आहे की तुमच्या आतमधली ऊर्जा अजूनही काळोखामध्ये झाकलेली आहे. ती ऊर्जा तुम्ही प्रकाशमान त्या प्रकाशापर्यंत तुम्ही पोहोचले नाही, म्हणून तुम्हाला तो अंधार दिसतो आहे. जसं की आता बघा, कितीही एक प्रकाशाचा गोळा आहे आणि त्या प्रकाशाच्या गोळ्यावर आपण डार्क एक लाईट आहे आपल्याकडे आणि त्यावर डार्क कपड टाकत राहिलो, पूर्ण परत टाकत राहिलो, तर त्या एक एक बल्ब जो असेल, लाईट जो असेल, तो झाकून जाईल, तिथे काळोख होईल. होईल ना. खूप सारे जेव्हा आपण परत त्यावर कपड्यांच्या किंवा आणखी काही वस्तूंच्या टाकू, तेव्हा तो प्रकाश आतमध्ये दडलेला राहील. पण जसं जसं ते बाहेर काढू तसा तो प्रकाश आपल्याला दिसायला लागेल. जसं सूर्य कायम या जगामध्ये आहे, पण कधी कधी ढगांमुळे दिसत नाही. दिसतो का? नाही. कधी कधी नाही दिसत ना. आणि आपल्याला ते ढग आले की अरे सूर्य गेला. सूर्य तर तेथेच आहे. सूर्य तेथेच आहे, तो निरंतर त्याचं काम करतो आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा सुद्धा तुमच्या माझ्या आतमध्ये कायम आहे, कायम ऊर्जा आहे. फक्त आपण तिच्यापर्यंत पोहोचलो नाही, किंवा किंवा ती झाकलेली आहे कुठल्या तरी ढगांमुळे, असं म्हणूया. मग ही ऊर्जा कुठे आहे? या विश्वामध्ये आहे. या विश्वामध्ये असलेली ऊर्जा माझ्या आतमध्ये आहे आणि माझ्या आतमधली आणि या विश्वामधली ऊर्जा एकच आहे. मला काय करायचं आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये मी या विश्वामधील ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता वाढवायची आहे आणि त्या त्या ऊर्जेचा बाहेरून घेतलेल्या ऊर्जेचा योग्य वापराने आतील ऊर्जा जागृत करायची आहे. जास्त कठीण होत आहे का नवीन सदस्यांसाठी? नाही ना. हा, या ब्रह्मांडामध्ये, या विश्वामध्ये असलेली ती दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा ग्रहण करायची आहे. ही ग्रहण केलेली ऊर्जा, ही ग्रहण केलेली ऊर्जा काय करायची आहे मला? मला या
मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, आध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून माझे चक्र बॅलन्स करण्यासाठी, माझ्या विचारांवर नियंत्रण करण्यासाठी आणि आरोग्य संपन्नतेसाठी, सर्वांगीण विकासासाठी योग्य प्रकारे वापरायची आहे. माझ्या आतल्या ऊर्जेसह या ऊर्जेला मर्ज करायचं आहे, युनिव्हर्सल एनर्जीचं, या ब्रह्मांडीय ऊर्जेचं. आणि हे एक टेक्निक आहे. ही ऊर्जा संपूर्ण विश्वामध्ये आहे. अध्यात्म हिला प्राणशक्ती, प्राण ऊर्जा, प्राण शक्ती आणि जपानमध्ये हिला रेकी या नावाने संबोधलं जात. मग ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा संपूर्ण विश्वामध्ये एकच आहे. संपूर्ण विश्वामध्ये असलेली ही ऊर्जा तुमच्या, माझ्या, आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये ठसठसून भरलेली आहे. तो प्रकाश या ब्रह्मांडाने तुम्हाला, मला, आपल्याला प्रत्येकाला दिलेलाच आहे. गरज आहे आपल्याला त्या प्रकाशासोबत स्वतःची ओळख करण्याची. आणि मग विशेष करून स्त्रीसाठी का, त्या आईसाठी का, कारण रडकं बाळ असं म्हटलं जातं ना, की खेळतं बाळ कोणीही वागवते, पण रडकं बाळ कुठे जातं? यस, रडकं बाळ, घाणेरडं बाळ नेहमी मम्मी जवळ दिलं जातं, आहे की नाही? मग ती काय आहे? तर ती ऊर्जा आहे. त्या रडक्याला सुद्धा शांत करण्याची प्रत्येकीमध्ये ती क्षमता आहे. त्या प्रत्येक, जर काय मी जर हे कुटुंब छान प्रकारे सांभाळण्याची, उत्कृष्ट प्रकारे स्वतःला घडवण्याची आणि काय काय क्षमता आहे तिच्यामध्ये तुम्हाला माहितीये, त्या प्रत्येक क्षमतेचं तिच्यामध्ये आहेच. पण कधी कधी त्या टेन्शनमुळे, त्या स्ट्रेसमुळे, अनेक सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये घडल्यामुळे, कधी दुःखामुळे, कधी वेदनेमुळे काय होते, तर मग ती तिची ऊर्जा कमी करून बसते. मग ती स्वतःचं अस्तित्व विसरते. कधी काय करते माहितीये का? मग कधी कुटुंबासाठी वेळ देता देता स्वतःकडे दुर्लक्ष करते, किंवा कधी स्वतःकडे लक्ष द्यायला गेली तर कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. पण वास्तविकता, किंवा कधी घर, जॉब आणि आणि बाकी सगळं सर्व सांभाळताना तिला शक्य बऱ्याच गोष्टीची अडचण येते, पण तिच्यामध्ये क्षमता आहे. ती तिचं कुटुंब छान सांभाळेल, तिचे कार्य व्यवस्थित करेल आणि तिच्या स्वतःकडे सुद्धा पूर्ण लक्ष देईल. ही सर्वांगीण क्षमता तिच्या आतमध्ये आहे. कारण ती जन्मतःच एक हिलिंग पॉवर घेऊन आलेली आहे. तिच्या शब्दांमध्ये ऊर्जा आहे, तिच्या स्पर्शामध्ये माया आहे आणि तिच्या प्रार्थनेमध्ये शक्ती आहे. पण ती स्वतःसाठी जगायला विसरते आणि म्हणून तिच्यामध्ये ह्या प्रॉब्लेम दिसून येतात. काय माहितीये का? स्वतःवर प्रेमच करत नाही. आणि मग त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी माझ्या कुटुंबासाठी अमुक करू शकली नाही, तमुक करू शकले नाही, आई वडिलांसाठी हे केलं नाही, ते केलं नाही, किंवा अनेक सगळ्या गोष्टी. स्ट्रेस, अपराधीपणाची भावना मात्र आजकालच्या महिलांमध्ये खूप दिसून येते. सतत मानसिक तणावाखाली त्या आहेत आणि अनेकदा मी पूर्ण नाही, परिपूर्णतेचा एक भाव असतो ना, तो तिच्यामध्ये ना कमी जाणवतो. आणि भावनिक थकवा, या भावनिक थकव्यामुळे काय होते ना, तर ती ना खरंच तिला ना एक थकवा येऊन जातो. बऱ्याच वेळा थकून जाते ती विचारांमुळे, बाहेरच्या अनेक वातावरणामुळे, आणि त्यामुळे काय होतं, हळूहळू आत्मविश्वास कमी होतो. पण माहितीये, या सगळ्यांमध्ये पुन्हा मी सांगेल, तिच्यामध्ये तो आत्मविश्वास सुद्धा आहे. ते सर्व आहे जे या जगाला गरजेचं आहे आणि तिच्या स्वतःसाठी गरजेचं आहे. फक्त तिची ऊर्जा कमी झालेली आहे. जर काय ती स्वतःला थोडस ध्यान करायला लागेल ना, बस, जसं आपण या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणार, तस तस ही ऊर्जा कमी करणार एक एक कारण नष्ट होणार. काय? तर पहिलं कारण आहे स्वतःला दाबून ठेवणे सतत. थांब, तू नाही, तू नाही, तू नाही. हे जे राहू दे, सगळ्यांचं होऊ दे, नंतर तुझं. सगळ्यांची मागणी पूर्ण होऊ दे, नंतर तुझं. जेवायच्या वेळेस सुद्धा कित्येक महिला वर्ग असा आहे, राहू दे, नाहीये का भाजी माझ्यासाठी, चालेल, ते घरी नाही आहेत का, जाऊ द्या, जे झालं ते झालं आहे ना. हा, आणि मग
खाण्यापिण्यापासून आणि अनेक सगळ्या गोष्टींपासून स्वतःला अनेक ठिकाणी मागे ओढला आहे. लोक काय म्हणतील हा विचार. खरं सांगू का, जसं दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणार, जसं दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलो, तसं काय झालं, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलो तसं काय झालं, आतून या ब्रह्मांडाची ऊर्जा ग्रहण केली, ग्रहण केली आणि या सर्व मेडिटेशन मध्ये असलेल्या अफर्मेशन्सनी येथे माइंड योग्य प्रकारे प्रोग्राम व्हायला लागला. काय करावं, काय करू नये, कुठला विचार करावा, कुठला नाही करू हे समजलं. निघाला तो लोक काय म्हणतील हा विचार मनामधला, मला हे नाही चालणार, ते नाही चालणार, स्वतःला थांबवून ठेवण्याची भूमिका निघाली आणि स्वतःला व्यक्त करण्याची भूमिका सुरू झाली. पण ते सुद्धा कसं, तर नियमानुसार, छान ऊर्जेनुसार. म्हणून रेकी शिकलो म्हणून लोक अदवा तद्वा बोलायला लागले असं नाही बरं का. लोक योग्य प्रकारे पुढे निघायला शिकले. का? कारण या ब्रह्मांडाच्या ऊर्जेने स्वतःला व्यक्त करण्याची क्षमता निर्माण केली. कारण या मेडिटेशन मध्ये असलेल्या अफर्मेशन्स माझ्या माइंडला, माझ्या शरीराला, माझ्या मनाला योग्य प्रकारे प्रोग्राम करायला लागले. तो वेळ आम्ही स्वतःसाठी द्यायचोच नाही. जसं दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडतो ना, एक स्वतःवर प्रेम करायला लागतो आणि प्रत्येकीकडे तो वेळ आहे स्वतःला देण्यासाठी. स्वतःचा स्पेस आपण द्यायला लागलो आणि दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलेली प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरुष, प्रत्येक दादा, प्रत्येक ताई, प्रत्येक आई, प्रत्येक वडील जशा जबाबदाऱ्या सांभाळतात ना, त्यासोबतच स्वतःसाठी वेळ द्यायला शिकलेत म्हणजे काय, तर ऊर्जेने ते घडवून आणलं आणि रोज स्वतःसाठी 20 मिनिट, 30 मिनिट, अर्धा तास द्यायला लागले. आणि मग झालं ते सेल्फ लव्ह, स्वतःवर प्रेम झालं. आणि मग काय सांगावं, तर ते हे स्वतःवर वेळ न देणे, ही जी ऊर्जा कमी करणारे कारण आहे ना, हे नष्ट व्हायला लागले. भावना बाहेर निघायला लागल्या आणि नेहमी जी मनाची एक अवस्था होती निगेटिव्हिटी ऑब्झर्व करण्याची, आपलं ऑब्झर्वेशन सुद्धा निगेटिव्हिटीच आणि आपण ऍब्झॉर्ब सुद्धा निगेटिव्हिटीच करायचो. जे निरीक्षण करसाल ते दिसणार आणि जे दिसणार ते घेणार, बरोबर ना. म्हणजेच काय, तर मी ऑब्झर्वेशन करायची निगेटिव्हिटीच आणि मग मी ऍब्झॉर्ब करायची निगेटिव्हिटी. आता कट, माझा पॅटर्न चेंज झाला आहे. मी ऑब्झर्वेशन करते पॉझिटिव्हिटीच आणि मी ऍब्झॉर्ब सुद्धा करते पॉझिटिव्हिटी आणि म्हणून माझी स्वतःची किंमत सुद्धा मला कळायला लागलेली आहे. ऊर्जेसोबत जोडायच्या अगोदर माझी किंमत मला माहिती नव्हती आणि आज मला स्वतःची किंमत समजायला लागलेली आहे. ह्या सगळ्या निगेटिव्हिटी नष्ट करण्याचं काम दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी करत असते. रेकी सोबत जोडल्यानंतर आम्हा महिला मंडळ असू दे किंवा दादा असू देत, आम्हाला आतून कळलेलं आहे की मी म्हणजे ऊर्जा आहे, मी म्हणजे सृजन आहे आणि मीच शक्ती आहे. आणि ज्या दिवशी मी स्वतःला ओळखलं ना, त्या दिवसपासून माझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली आणि दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडा. पहिलं मेडिटेशन एवढ्या विश्वासाने सांगतेय की पहिल्या मेडिटेशन सोबत, पहिल्या मेडिटेशन करा, पहिलं मेडिटेशन करा आणि पहिल्या मेडिटेशन पासून स्वतः मधला बदल तुम्ही निरीक्षण करा. चॅलेंज आहे, एका आठवड्यामध्ये तुम्ही स्वतःला जर निरीक्षण करत गेलात ना, तर खूप उच्च स्तरावर बघता. नक्कीच अगदी सगळंच सगळं एका आठवड्यामध्ये ओके ओके झालं असं नाही सांगणार तुम्हाला, पण एवढं मात्र सांगेल की आपण एक मोठा टप्पा एका आठवड्यामध्ये आणि पुढच्या 21 दिवसामध्ये तर खूप मोठा टप्पा गाठलेला असतो. आणि मग 45 दिवसापर्यंत तर आपण ना अगदी विचारूच नका, आपण स्वतःला काय घडवलेलं असतं.
पण ना स्वतःसाठी वेळ, एक पाऊल तर उचलावं लागेल ना, पाऊल उचलावं लागेल. पाऊलच नाही उचललं तर कसं होणार आहे? एक पाऊल उचलावंच लागेल. काय उचलावं लागेल? तर इथं चॅट बॉक्समध्ये किंवा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली जो काही नंबर दिलेला आहे, यावर क्लिक करा, एक मेसेज टाका आणि आणि येणाऱ्या नवीन बॅचला जॉइन करा. एवढं करावं लागेल आणि 45 दिवसांमध्ये सर्वांगीण विकास, स्वतःच्या क्षमतांचा विकास होणारच. तुम्ही जे आहात, आज जे काही आयुष्य आहे, यापेक्षा पुढच्या 45 दिवसामध्ये स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल झालेला तुम्हाला जाणवेल. अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. काय काय नाही, काय काय नाही. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर आत्मसंरक्षणाची शक्ती आपण स्वतःमध्ये निर्माण करतो. आत्मसंरक्षण, मी काय करावं आणि काय नाही करावं, कुठलं पाऊल उचलावं, कुठलं नाही उचलावं, या अनेक गोष्टीसाठी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा मला मदत करणार आहे आणि मी या ऊर्जेसोबत जुळत आहे. अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. आणि ना इंट्युशन्स पॉवर वाढायला लागते. जशी इंट्युशन्स पॉवर वाढते, तशी मी माझ्या कुटुंबासाठी एक शक्तिशाली ऊर्जा निर्माण करत असते. माझ्या कुटुंबाचं संरक्षण करण्याची क्षमता मी स्वतःमध्ये निर्माण करत असते. आणि म्हणूनच ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा फक्त हिलिंग नाही, तर ही जागृती आहे. जेव्हा एक व्यक्ती ऊर्जेसोबत जोडते, तेव्हा काय बदल होते? काय बदल होते माहितीये का? मी का म्हणते दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडा, सर्वांगीण विकास करा. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडा, स्वक्षमतांचा विकास करा. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडा. तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळवण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करा. असं का ते का म्हणते असं? कारण जसं मी या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळते, तसं या ब्रह्मांडामधून येणारी भरभरून ऊर्जा मी ग्रहण करायला शिकते, ग्रहण करायला शिकते, ग्रहण करायला शिकते. ही म्हणजे ना माझ्या आभामध्ये ही ऊर्जा मी घ्यायला शिकते, ऍब्झॉर्ब करायला शिकते. किंवा जसं आपण जेवण करतो ना, अन्न ग्रहण करतो ना, तशी ऊर्जा ग्रहण करायला शिकते. आणि हे ग्रहण केलेली ऊर्जा जशी पचायला लागते ना, सोपी भाषा, हा, जशी पचायला लागते ना, तसं आपला आभा मंडळ, ऑरा, माझ्या शरीराचं हे आवरण मजबूत व्हायला लागते. आणि मग हे मजबूत आवरण, जसं ते नारळ आहे, नारळाच्या बाहेरून एक आवरण आहे, ते टणक आहे, ते आतल्या गाभ्याचं संरक्षण करतं. तसं माझ्या शरीराचं, माझ्या मनाचं, माझ्या ऊर्जेचं संरक्षण करणारा माझा आभा मंडळ हे मजबूत होतं, म्हणजे बाहेरचं कवच स्ट्रॉंग होतं. आणि कवच स्ट्रॉंग झाल्यानंतर आतमध्ये मी ऊर्जावान असते. बाहेरून येणारी निगेटिव्ह एनर्जी, बाहेरून येणारं व्हायरल इन्फेक्शन, नकारात्मक विचारांची ऊर्जा आणि काय 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 बाहेरच्या जगामधलं ते आतमध्ये येतच नाही. आणि आतलं शुद्धीकरण एक प्रकारे सुरू असतं, ते सुरूच असतं. म्हणजे माझा आभा मंडळ, माझा ऑरा स्ट्रॉंग होतो, मजबूत होतो. आणि या सोबतच माझं जे भावनिक भावनिक शरीर आहे, माझ्या भावना, माझ्या इमोशन्स हील होतात. माझ्या असण्यावर, माझ्या अस्तित्वावर, माझ्या शब्दांवर, माझ्या भावनांवर माझं प्रभुत्व येतं. ते नेहमी होणारे मूड स्विंग्स माझे थांबतात. मी माझ्या कुटुंबासाठी, माझ्यासाठी मी काम करते त्या जागेसाठी, माझ्या आजूबाजूच्या वातावरणासाठी, माझ्या भावना काय असाव्या, मी काय विचार करायला हवा, कितपत वाहवत जावं, कुठं थांबावं, हे प्रत्येक भावना
ही हील होत जाते, माफ करायला शिकतो, माफी मागायला शिकतो, माफ करायला शिकतो, माफी मागायला शिकतो. जसं जसं हळूहळू हळूहळू पुढे जातं तसं तसं इमोशन्स हील व्हायला लागतात आणि आतून तो प्रेमाचा, आपुलकीचा, श्रद्धेचा, मायेचा छान ऊर्जावान वर्षाव व्हायला लागतो. आपण स्वतःला अधिक तंदुरुस्त 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 स्ट्रॉंग, भावनिक स्ट्रॉंग आपण होत राहतो. आणि ह्या सगळ्या सोबत जे स्वतःबद्दलचं प्रेम वाढतं आणि सेल्फ लव्ह वाढल्यामुळे जो ऊर्जेसोबत जुडल्यामुळे ज्या सगळ्या गोष्टी होतात ना, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढतो. आणि तो वाढलेला आत्मविश्वास माझ्या सर्वांगीण प्रगतीसाठी तर मला मदत करतोच, पण तो आत्मविश्वास माझ्या चेहऱ्यावर सुद्धा झळकतो. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेने जे चैतन्य निर्माण होते ते माझ्या चेहऱ्यावर सुद्धा दिसतं. तेच माझ्या चेहऱ्यावर येतं आणि माझी इनर पॉवर, अंतर मनाची शक्ती जागृत होते. ही कशी होते? तर माझ्या कुटुंबाला मी सुरक्षा देऊ शकते. पुढे काही अडचण असेल तर अगोदरच कळतं. हे काही एका दिवशी नाही, पण हळूहळू जसं ध्यान करू तसं आपली आज्ञाचक्र जागृत व्हायला लागतं आणि इनर पॉवर ज्याला म्हणतो, माझ्याच क्षमतांचा विकास व्हायला लागतो. आतली पॉवर, आतली ऊर्जा जागृत होते आणि एका स्त्रीची जर ऊर्जा जागृत आहे ना, तर ती तिचं कुटुंब आणि तिच्या पाठीशी तिचं माहेर, तिचं सासर, ते मोठं कुटुंब तिचं असतं आणि ते सगळं हील करण्याची क्षमता तिच्यामध्ये येते. आणि म्हणून या ब्रह्मांडाने ती आई स्वरूपात निर्माण केलेली आहे. आणि म्हणून मी आजच्या सेशनला म्हटलं आहे की एक आई पूर्ण हिलर आहे. जेव्हा आपण मेडिटेशन करायला लागतो तेव्हा तो स्ट्रेस हार्मोन्स आहे महिलांना भरपूर आहे, फक्त महिलांनाच नाही प्रत्येकाला आहे. स्ट्रेस हार्मोन्स कमी होतो, कोलेस्ट्रॉल म्हणतात त्याला, आहे ना. हा, आणि काय होते तर सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे हॅपी हार्मोन्स शरीरामध्ये निर्माण व्हायला लागतात. आनंदाचे हार्मोन्स, शरीराची हिलिंग प्रक्रिया सुरू होते आणि नेहमी ही नर्वस सिस्टम आहे ना शांत होते, योग्य प्रकारे कार्य करायला लागते. रोज रोज त्या दिलेल्या सुंदर छान पॉवरफुल अफर्मेशन्स मुळे नवीन नॅचरल पाथवे तयार होतो. मी माझं नवं पॅटर्न तयार करते. अनेक लोकांना असं वाटते की नाही नाही, जो स्वभाव झालेला आहे ना माणसाचा तो आहे. तुमचं बरोबर आहे, जो झालेला आहे ना तो आहे. अनेक जणांनी जन्मजन्मांतरीचे पॅटर्न सुद्धा आणलेले आहेत पण पॅटर्न चेंज करण्याची क्षमता, अक्षरशः DNA चेंज करण्याची क्षमता ऊर्जेमध्ये आहे. ऊर्जा, आपले विचार बदलतात. आपले विचार आपली ऊर्जा बदलतात. ऊर्जेसोबत जोडल्यानंतर आपले विचार बदलतात. तो सर्कल समजला तुम्हाला? ऊर्जा आपले विचार बदलायला जशी कारण ठरते तसंच आपले विचार आपली ऊर्जा बदलायला कारण ठरते. पहिलं काम आहे की मला ऊर्जेसोबत जोडण्यासाठी पाऊल टाकावं लागेल. पाऊल टाकलं म्हणजे पहिला पॉझिटिव्ह विचार आला, मी पाऊल टाकलं, ऊर्जेसोबत जोडले, पहिला विचार बदलायला लागेल आणि जसा विचार बदलायला लागेल तशी पुन्हा सकारात्मक ऊर्जा वाढायला लागेल आणि ऊर्जेसोबत आयुष्य बदलायला लागेल. असे ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा ज्या दिवशी या ऊर्जेसोबत जोडण्यासाठी पहिलं पाऊल टाकाल त्या दिवशी समजा की तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागले आहात. आणि ज्या क्षणाला तुम्ही प्रेम करायला लागले ना स्वतःवर, त्या क्षणाला हे ब्रह्मांड तुमच्यावर प्रेम करायला सुरुवात करणार आहे. आणि हे प्रत्येकासाठी आहे. कुठल्याच क्षणामध्ये स्वतःला कमी समजू नका. तुम्ही खूप परिपूर्ण आहात, ऊर्जावान आहात. फक्त स्वतःच्या ऊर्जेची ओळख करा. एक स्त्री तर कधीच तुटलेली नसते, कधीच नाही. आणि ती थकलेली सुद्धा नसते. तिला फक्त तिच्या ऊर्जेचा विसर पडलेला असतो.
आणि जसं तिच्या ऊर्जेसोबत ओळख होते ना, मग बघा ते प्रत्येक व्यक्ती कशी आयुष्यामध्ये पुढे निघते. ऊर्जा बदलली की आयुष्य बदलायला सुरुवात होते. आणि म्हणून लक्षात घ्या, तुम्ही, मी, आपण प्रत्येक जण फक्त शरीर नाही, आपण चालती बोलती दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आहोत. आपण म्हणजेच ऊर्जा आहे. आपण म्हणजेच ऊर्जा आहे. आपण म्हणजेच सामर्थ्य आहे. कोणालाही या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा परमपिता परमेश्वराने जे अल्लाला मानतात, जे महावीरांना मानतात, जे बुद्धांना मानतात, आपण ज्या शक्तीला मानतो ना, त्या शक्तीने कोणालाच कमी निर्माण केलेलं नाही. या दिव्य ऊर्जेने कधीच कोणालाच साधं बनवलेलं नाही. प्रत्येकामध्ये एक दिव्य सामर्थ्य दिलेलं आहे. आपल्या प्रत्येकामध्ये एक दिव्य सामर्थ्य आहे. त्या दिव्य सामर्थ्याची ओळख करायची आहे. त्या शक्तीला जागं करायचं आहे. काय करायचं आहे? स्वतःसोबत जोडायचं आहे. स्वतःसोबत जोडायचं आहे. स्वतःमधलं सामर्थ्य जागृत करायचं आहे आणि मग सर्वांगीण विकास करायचा आहे. सामर्थ्यवान व्हायचं आहे. अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा शब्द मग होणार आपण काय? रडूनही हसवणारे, तुटूनही सांभाळणारे आणि स्वतःला विसरून सर्वांसाठी दिव्यता निर्माण करणारे असे होणार आपण. आपणच ते प्रोटेक्टिव्ह शील्ड होणार प्रत्येकासाठी. आणि तुम्ही दिलेला प्रत्येक शब्द हा मॅनिफेस्टेशन असणार आहे. मग ती परिपूर्ण आई असणार आहे. कारण तुम्ही जो शब्द दिला तो पूर्ण होणारच. मी जे बोलणार ते होणारच. कारण तूच ऊर्जा आहे, तूच शक्ती आहे आणि तूच ते दिव्यत्व आहे. फक्त गरज आहे तुझ्या आतल्या दिव्यत्वासोबत तुझी ओळख करण्याची, त्या प्रकाशासोबत ओळख करण्याची, स्वतःसोबत ओळख करण्याची. आणि या सगळ्यांसाठी गरज आहे तुला तुझ्यावर प्रेम करण्याची. बस. तुम्हाला माहितीये का अध्यात्मामध्ये काय म्हटलं जाते? तर अध्यात्मामध्ये म्हटलं जाते, आई म्हणजे ना हार्ट चक्र आहे घराचं, हृदय चक्र. एका स्त्रीला चक्रानुसार जर अभ्यास केला ना, तर तिला ना एक हृदय चक्र म्हटलं जातं. आई म्हणजे हृदय चक्र. मग जेव्हा हृदय चक्र ऍक्टिव्ह असते, काय म्हणतो आपण, जेव्हा हृदय चक्र ऍक्टिव्ह आहे तेव्हा या ब्रह्मांडाची ऊर्जा भरभरून आपण ग्रहण करण्याची क्षमता वाढते. कारण हृदय चक्र ऍक्टिव्ह असेल तेव्हा क्राऊन चक्र ऍक्टिव्ह होतं. बरोबर ना? मग जर घराचं हार्ट चक्र ओपन आहे तर त्या घराला भरभरून आशीर्वाद रूपी ऊर्जा मिळणारच. त्याला सुरक्षा मिळणार, त्याला आरोग्य संपन्नता मिळणार, प्रोटेक्शन ज्याला म्हणूया, आणि प्रेम, दया, माया, आपुलकी, यश, आर्थिकता, भरभराट त्या कुटुंबामध्ये असणारच. अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. आणि अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. आणि आजचा दिवस मदर्स डे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आज फक्त आपण स्वतःला आदर देऊया, स्वतःच्या मातृत्वाला आदर देऊया, स्वतःच्या अस्तित्वाची जाण ठेवूया, स्वतःला जपूया आणि या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळूया. हे खूप महत्वाचं. माझ्या आतली शक्ती जर मी या जन्मामध्ये येऊन ओळखलीच नाही ना, तर मग खरंच मी कुठेतरी कमी राहील. या ऊर्जेसोबत जुळायलाच हवं. या ऊर्जेसोबत जुळायलाच हवं. कारण मी खूप सामर्थ्यवान आहे. हे सामर्थ्य मला माझं समजूनच घ्यायला हवं. हो, तुम्ही आज म्हटलं आहे की मॅम आज ना आम्ही वेगळे प्रश्न घेऊन आलो होतो. आमच्या डोक्यामध्ये वेगळे विषय होते. पण तुम्ही ना मॅम आज त्या विषयाबद्दल बोललेच नाही. तुम्ही ना मॅम आज आहे ना आमच्या समस्यांबद्दल विचार केलाच नाही. एक सांगू का?
आज तुम्ही जो काही प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये घेऊन आलेल्या आहात ना, त्या प्रत्येक प्रश्नाचं एकच उत्तर आहे. काय? तर दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडा, सामर्थ्यवान व्हा. तुमच्या क्षमतांचा विकास करा. मग कार्यक्षमता, स्मरण क्षमता, कुठली क्षमता हवी आहे? तुम्हाला कार्य पटापट करायचं आहे. येस, तुमची कार्यक्षमता एवढी वाढेल ना, 1 तासाचं काम तुम्ही 20 मिनिटामध्ये कंप्लीट करणार. जादू नाहीये, हे असंच होतं. हे सत्य आहे. हे काही असत्य नाही, हे असंच होतं. पुन्हा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडा. स्वतःच्या क्षमतांचा विकास करा. काय हवं आहे तुम्हाला? तुम्ही काय वाचन करता? अधिक उत्कृष्ट प्रकारे कराल. लिखाण करता? अधिक उत्कृष्ट प्रकारे कराल. स्वयंपाक करता? अधिक उत्कृष्ट करसाल. कुटुंबासोबत बॉन्डिंग अधिक उत्कृष्ट होणार. कुटुंबाला ऊर्जा अधिक उत्कृष्ट देणार. तुमचा उद्योग व्यवसाय आहे अधिक उत्कृष्ट करणार. मुलांना सांभाळता आहात अधिक उत्कृष्ट करणार. छोटे बेबी आहेत तुम्ही, नव्या नव्या आई झालेल्या आहात, त्या तेव्हाच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या फेज मधून पटकन बाहेर निघायचं आहे. एक डिप्रेशन येते बाळंतिणीला, यामधून पटकन बाहेर निघायचं आहे. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्षमतांचा विकास करेल. तुम्ही सगळीकडे एकदम स्ट्रॉंग असणार. काय हवं काय आहे? आपण म्हणतो ना, ती अष्टभुजा आहे. यस, ती अष्टभुजा आहेच. ती कधीच थकत नाही. फक्त तिला गरज आहे तिच्या आतील ऊर्जेसोबत ओळख करण्याची. स्वतःची क्षमता वाढवणारी ही ऊर्जा फक्त तिच्यासोबत ओळख करा. द्या मला 10 मिनिट. किती? 10 मिनिट रोजचे. 20 मिनिट मग हळूहळू. थोडस वेळ द्या. कारण या ब्रह्मांडाने तुम्हाला मला कोणाला साधं बनवलेलं नाहीये. पुन्हा सांगते, आपल्या प्रत्येकामध्ये एक दिव्य सामर्थ्य दिलेलं आहे आणि त्या शक्तीला आपल्याला जागृत करायचं आहे. आणि जागृत करण्यासाठी स्वतः सोबत जुळायचं आहे. आणि दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुळणे म्हणजे काय? तर स्वतः सोबत जुळणे. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुळणे म्हणजे स्वतः सोबत जुळणे. मी माझ्यासोबत माझी स्वतःची अधिक ओळख करून घेणे म्हणजे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळणे. अशी ही दिव्य ऊर्जा, असे ही ब्रह्मांडीय ऊर्जा, तुमच्या हातील माझ्या हातील ऊर्जा. किती बोलावं या ऊर्जेबद्दल? आहे ना, किती बोलावं, थांबूच शकत नाही. बस आनंद देणारी ऊर्जा, सामर्थ्यवान करणारी ऊर्जा, आरोग्य संपन्न करणारी ऊर्जा, भरभराट आणणारी ऊर्जा, मातृत्व निर्माण करणारी ऊर्जा. ज्यांना मातृत्वाची ओढ आहे पण मातृत्व अजून मिळालं नाही आहे, तर नक्कीच या, अनुभव घ्या, ध्यान करा काही दिवस आणि मग सांगा. बरोबर ना? आतापर्यंत दिव्य ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जोडलेल्या 10 मम्मी आहेत आमच्याकडे, की बेबीची खूप वाट बघत होत्या. खूप वाट बघत होत्या त्या मातृत्वाची. आणि आज बोलता बोलता अचानक मला आठवलं आता, की आज त्यांच्या कुशीमध्ये बाळ आहे. हे सुद्धा दिव्य ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जोडल्यानंतर होऊ शकतं का? तर होऊ शकतं. तुमचा विश्वास हवा, नियमित मेडिटेशन हवं. कोणतेही ब्लॉकेजेस रिमूव्ह करण्याची क्षमता ऊर्जेमध्ये आहे. पण तुम्हाला ते करून बघावं लागेल. अगोदरच विचार झाला, होईल का? मॅडम स्टॅम्पवर लिहून द्या. स्टॅम्पवर तर काही लिहून दिल्या जाणार नाही. बरोबर ना? नाही. तुम्ही स्वतःवर किती प्रेम करता, किती सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करता. मी सांगते ना, 10 बेबी आहेत आमच्याकडे आलेले. रेकीमय बेबी म्हणतो आम्ही त्यांना. आणि जेथे अशक्य होतं, जेथे अशक्य होतं ते मातृत्व पदरी पडणं, आम्ही अनेक प्रयत्न करून थकलो आहे. पण पण ऊर्जेसोबत जोडल्यानंतर नॅचरल आम्हाला त्या सगळ्या गोष्टी, बेबी कन्सीव्ह झालं, असे उदाहरण आहे. थँक्यू म्हणूया युनिव्हर्सला. बस दुसरं काय आहे? ब्रह्मांड देत आहे. मॅम, विसरून जायचो आम्ही. काय कुठं ठेवलं, काय कुठं ठेवलं. आता आम्ही टकाटक आहोत. आता आम्हाला विसर पडतच नाही. विचारावं कोणी कुठली गोष्ट कुठल्या तारखेला कुठल्या वेळी काय काय केलं होतं, आम्हाला सगळं आठवतं. पुन्हा महत्वाचं, अगोदर आम्हाला एखादी गोष्ट आठवली ना जुनी, की त्याचा त्रास व्हायचा.
टेन्शन यायचं. आता आहे ना, आता आम्हाला नकारात्मक एखादी गोष्ट आठवली, भांडण आठवलं, काही झालं, आमच्यावर झालेला अन्याय आठवला ना, तरी आम्ही खुश असतो. हे दिव्य ब्रह्मांड ऊर्जेने आम्हाला दिलं आहे. अधिक काय हवं आहे? झाला आहे, अन्याय झाला आहे प्रत्येकावर, अत्याचारही झाला असेल, पण त्या कडू आठवणीमध्ये अंतर्मनाला ज्या वेदना होतात ना, त्या वेदना पुसण्यासाठी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. एक मिनिट माझा माझी मीटिंग थोडीशी हो, एक सेकंड. त्या वेदना पुसण्यासाठी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आणि त्या वेदनांचे स्मरण, त्या दुःखाचे स्मरण नष्ट करून तेथे आनंदाचे स्मरण निर्माण करणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा असते. कधी कधी आयुष्यात मी स्वतः जेव्हा ऊर्जेसोबत जुडले ना, माझं एकच म्हणणं होतं की मला ना ते विसरायचं आहे. जे काही भूतकाळ आहे ना, मला विसरायचं आहे. आणि ना, विसर पाडणारी ऊर्जा कुठे नाही. त्या वेदनांची जागा, दुःखाची जागा आनंदाच्या स्मरणांनी भरवणारी ऊर्जा मात्र आहे. हे खूप वेळेनंतर कळलं आणि थँक्यू युनिवर्स. बस अनेकांच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट निर्माण करण्यास माध्यम केलं. आणि सर्व रेकी हिलर, सर्व ग्रँड मास्टर्स इतरांना सुद्धा आनंद देत आहेत. किती हे सौभाग्य, किती हे सौभाग्य. बस अशीच ही ऊर्जा आहे. त्या ऊर्जेबद्दल जेवढं बोलत राहाल ना, बस फक्त बोला, फक्त बोला, फक्त बोला. एवढं आठवतं आणि एवढे नवीन नवीन विषय निघतात. फक्त एवढं सांगेल, दिव्य ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जोडा, सामर्थ्यवान व्हा, स्वतःच्या क्षमतांचा विकास करा. तुम्हाला कुठल्या क्षमतेचा विकास करायचा आहे? तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये अधिक प्रगती हवी आहे? टार्गेट ठेवा आणि अचीव करा, होत जाएगा. ब्रह्मांड तुम्हाला देणार. तुम्हाला काय हवं आहे? विचारतं हे ब्रह्मांड तुम्हाला, तुला काय हवं आहे? आणि तुला जे हवं आहे ते मिळणारच. आणि हे प्रत्येकासाठी आहे. आर्थिक संपन्नता हवी आहे, मिळणार ना. ऊर्जेसोबत जोडल्यानंतर हो, आजचा तो विषय नाही, पण मिळणार. चक्र बॅलन्स झाले, मूलाधार स्ट्रॉंग झालं की होणार सगळ्या गोष्टी. फक्त मूलाधार स्ट्रॉंग झाला पाहिजे असं म्हणते तर काही लोक फक्त मूलाधारवरच प्रेशर किंवा फक्त एकच विचार करतात. तसं नसते बरं का. सर्व चक्र बॅलन्स असावे लागतात. त्यामधला बेस मूलाधार आहे. फक्त मूलाधार स्ट्रॉंग आहे आणि वर नाही चालत. सर्व चक्र बॅलन्स असावे लागतात. सर्वांगीण विकास महत्वाचा असतो आणि हे मात्र फक्त आणि फक्त दिव्य ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जोडल्यानंतर होतो. तर मोठ्या प्रेमाने सन्माननीय सदस्य, शेअरिंग कोणाला करायचंय पटापट शेअरिंग करा आणि मग आपण सुंदर मेडिटेशन घेऊया. आज मातृदिन विशेष 11/12 13 मे 13 मे बुधवारी, हो ना, सोमवार, मंगळवार, बुधवार पासून रात्री 7 वाजता नवीन बॅच, संध्याकाळी 7 वाजताची नवीन बॅच सुरू होत आहे. 13 मे. ओके. 13 मे 2026 लिहून ठेवा. ओके. चॅट बॉक्स मध्ये इथं लिंक टाकलेली आहे. या लिंकवर क्लिक करा आणि नवीन सदस्यांनी ग्रुप जॉईन करा. चला, शेअरिंग कोणाला करायचं आहे? हात वर करायचा. आणि मंजुश्री मॅडमनी माईक बंद केल्यात सगळ्यांचे, नाही का? आनंदी आनंद सर्वीकडे. मला वाटते व्हिडिओ सुरू करायची गरज आहे का सगळ्यांना? असेल तर करा की. हा, ओके. चला, कोणाचा नंबर लावूया मी शेअरिंग साठी? आज पहिला नंबर कोणाचा लावूया? तुम्हीच माईक सुरू करा तुमचा.
कोणाचा पहिला नंबर लागतोय? हा, सांगा सरिता. काय सांगणार? आज तुमचा व्हिडिओ आलेला आहे. तुम्हाला काय फीडबॅक आले सगळ्यांचे ते सांगा. आणि काय दिलं तुम्हाला दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेने? त्यानंतर मनीषाताई तांदळे. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅम. मी सरिता पडवळ, ग्रँड मास्टर चौथा. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेने तर सर्वच दिले आम्हाला. आर्थिक, मानसिक, शारीरिक सर्वच गोष्टी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेमुळे मिळत आहेत. आणि खूप छान वाटतंय. प्रत्येक जण फोन करून किंवा मेसेजवर वगैरे सांगतायत की छान बदल झाले, छान मिळालं दिव्य ऊर्जेने वगैरे, छान बोललीस वगैरे असं सगळेजण म्हणत होते. खूप सुंदर, खूप हो. सुंदर. नवीन आलेला अनुभव. नवीन म्हटलं तर म्हणजे शारीरिक वगैरे बदल झाले, स्वभावात बदल झाले, कामामध्ये वेग वाढला आणि म्हणजे जो दिसतोय ते की पहिल्यापेक्षा म्हणजे सगळंच वय कमी झालंय. असं वय कमी झालं. कोणाकोणाला वय कमी करायचंय सांगा. छोटं कोणाकोणाला व्हायचंय? आणि किती किती छोट्या झाल्या तुम्ही? मी 20-25 वर्षांनी छोटी झाली. 20-25 वर्षांनी छोटे झाले. शाबासकी द्या स्वतःला. बहुत बढिया. तुम्हाला करायची का तुमची रिवाज जर्नी? आज तुम्ही जर 50 च्या तर तुम्हाला 25 फील करायची आहे का? फक्त शारीरिक, मानसिक, वैचारिक म्हणजे ती मॅच्युरिटी सुद्धा असणार आहे आणि ती ती आपण म्हणूया फ्लेक्झिबल आयुष्य जगण्याची ती कला आणि ती चेहऱ्यावर सुद्धा तो भाव हवा आहे का? तर या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडा. ग्रँड मास्टर पर्यंत या. स्वतः या आणि अनुभव घ्या. ग्रँड स्वतः याने मास्टर व्हा. अनुभव घ्या. आम्ही खूप घडलो, सुंदर. तुम्ही खूप छान, खूप छान. मनीषा तांदळे. थँक्यू सरिताताई, थँक्यू. त्यानंतर मनीषा जाधव. खूप आत्मा साऱ्या मनीषा. नमस्ते. त्यानंतर तिसरी मनीषा. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. माझं स्वतः म्हणजे तुझं खूप तुम्ही बरं किती झालाय. आहात सध्या ते सांगा ताई. मी सेकंड लेवलच आहे, हं, हं. पण मग घरातले घरचे ते स्वतः म्हणताय त्याच्यात खूप फरक आहे. आणि तू खूप आंध्र आणि माझा मुलगा जॉईन करणार आहे. छान. हा तो आई तुझे आणि बाप्पा करावे म्हणजे तो बहुत आताच बढिया. गेलाय ना, मी करणार आहे तू सगळ्या बॅच चालणार आहे. यस, नक्कीच. खूप हो सुंदर, खूप छान. नेटवर्कचा थोडासा इश्यू आहे त्यांच्याकडे म्हणून तो आवाज अटकलाय. बाकी काहीच हो. नाही. हां. थँक्यू मनीषा ताई. थँक्यू. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. दुसऱ्या आत्मा मनीषा. नमस्ते. आत्मा नमस्ते. हां, तुम्हीच. नंतर मी हां, तुम्ही आता. नंतर त्या. आत्मा नमस्ते मॅम. आपला आत्मा नंबर नमस्ते लक्षात सर्वांना. ठेवायचा. हो. येस मॅम. सुरुवात स्वतःपासून करते मॅम. स्वतःमधला बदल स्वतःलाच मध्ये जेवढा बदल आहे तेवढा अगोदर काहीच वाटत नव्हता. आत्मविश्वास वाटत नव्हता. आज आत्मविश्वासही खूप वाढलाय आणि 4 लोकांमध्ये गेल्यानंतरच जे स्वतःच काय म्हणतात त्याला, म्हणजे आपलं लक्ष नसताना बाकीच्यांचं लक्ष आपल्यावर कसं वेधलं जातंय हे कळत नाही. ते अचानक आपल्याकडे लक्ष वेधून विचारपूस करतात, बोलतात. यामध्ये आपला तुम्ही जे बोलला होता की ऑरा डिपेंड करतो. हा ऑरा छान प्रकारे जाणवतोय आता. आणि त्याचबरोबर जे आजूबाजूच्यांचे इंटिमेशन आहे, आपल्याकडचा बघण्याचा दृष्टिकोन आहे, तोही हां, भरपूर प्रमाणात बदललेला आहे. हां, आणि हां. प्रेम, आदर, सन्मान ह्या हं, ज्याही गोष्टी अगोदर तुटत चाललेल्या होत्या, त्या हं, अचानक काही दिवसात जवळ यायला लागलेल्या आहेत आणि खूप भरपूर प्रमाणात. हं, आणि एक सर जशा सरिताताई बोलल्या, तसं मलाही ते जाणवलं आणि बोलले पण 1-2 लोकं, हं. की तुम्ही जे
वय आहे त्यापेक्षा 5-6 वर्षांनी आता त्या ग्रँड मास्टर पर्यंत पोहोचलाय. आम्ही हीलर पर्यंत आहोत. तर आम्हाला हीलर मध्येच हा अनुभव आला. छान वाटलं की आपला मधली जी फ्लेक्सिबिलिटी आहे, जो कॉन्फिडन्स आहे, जो बचपना पाहिजे आपण जगत असताना, तो अजूनही टिकून आहे आणि तो कुठेतरी झाकला होता. आज त्याला एक प्रकाश मिळून तो सगळ्यांसमोर येतोय. स्वतःमध्ये तो प्रकाश जाणवतोय, फील होतोय त्या गोष्टी. त्याचबरोबर शारीरिक व्याधी त्या पण भरपूर प्रमाणात, भरपूर म्हणजे गेल्यासारख्याच आहेत. माझा वात, मायग्रेन आणि माझ्यासोबत माझ्या परिवारावर पण तो इफेक्ट पडलेला आहे. खरं तर आज ते मनीषाने एक खूप मोठी पैज जिंकलेली आहे स्वतःसोबतचीच. मनीषाचा एक संधिवात होता की ज्यामध्ये आपण म्हणूया की पायाला काय ग बेंडक्या एक यायच्या, बेंडक्या यायच्या. बेंडक्या यायच्या पायाला खूप साऱ्या. ओके. आणि ह्या खूप मोठ्या. लहानपणापासून यायच्या इव्हन. आणि हो. बाईचं वय आता तर काही सांगणं जरासं कठीणच आहे. आहे ना, आता आधीच 5 वर्ष लहान झाल्या. पण त्यांचे बाळ मात्र मोठे आहेत. मला वाटते मोठं बाळ किती वर्षाचं आहे? मोठा आता 12 वर्षाचा आणि छोटा 4 वर्षाचा. ओके. म्हणजे लहानपणापासून यांच्या 4 वर्षापासून यांचे मुलं एवढे होईपर्यंत यांनी तो पायाचा त्रास सहन केला. तेथे कुठेच इलाज मिळाला नाही. पण मात्र ऊर्जेसोबत जुडल्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पूर्णपणे. पिरियडचा पण प्रॉब्लेम होता मॅम. वयाच्या 14 वर्षापासूनचा पिरियडचा प्रॉब्लेम आता या 2 महिन्यात पूर्णपणे सॉल्व्ह झाला. वॉव! खूप भयंकर त्रासातून गेलेली आहे मी त्या 4-5 दिवसात, महिन्याला. म्हणजे अक्षरशः रडून असं वाटत होतं की बेडवरच पडून राहावं. काहीच करण्याची कॅपॅसिटी राहायची नाही माझी. बाहेर आज जाणं तो सोडूनच द्या. आज मातृशक्ती आहे, स्त्री शक्तीचा दिवस आहे आणि मी मनीषा तुम्हाला विचारेन, तुमच्या मधल्या त्या आईमध्ये काय बदल झाला? खूप मोठा बदल झालाय मॅम. आज मुलंच एवढी एवढीशी आहेत पण आपलं कौतुक करतायत. कारण मी अगोदर जशी चिडायची, बोलायची, ते पण माझ्यावर चिडायचे. घरातले पण थोडीशी चिडचिड करायची. आज त्यांनी स्वतःहून मला मदर्स डे विश केलं आणि वरून बोलतायत बेस्ट मॉम इन द वर्ल्ड. स्वतः मोठा मुलगा त्याच्या मनाने बोलला, फर्स्ट टाइम बोलला. छान, छान, छान. खूप खूप सुंदर. खूप छान वाटलं. खूप छान वाटलं मॅम. खरंच आहे. खूप छान. हे हे ना सकाळपासून ऊर्जेसोबत जोडल्यानंतर होतं. खूप म्हणजे सकाळपासून त्यांचं जे वागणं, बोलणं म्हणजे शॉकिंग आहे माझ्यासाठी. हं, हं. पण एवढ्याशा लहान मुलामध्ये एवढं प्रेम बघून मला सकाळपासून डोळे भरून येतंय, मन भरून येतंय, की हा खरंच. दिवस आपण खूप वर्षापासून मिस करतोय. हेच जर आज मी 10 वर्ष अगोदर तुमच्यासोबत जुळले असते, जसं आपलं तर 2020 पासून काय ते चालू केलंय तुम्ही. हं, पण हं, मी 10 वर्ष मिस केलेले आहेत मॅम माझ्या लाईफचे. हं. हा रिव्हर्स जर्नी आणि माझ्या लव्ह लाईफ मध्ये पण रिव्हर्स जर्नी होत आहे. बहुत बढिया. खूप सुंदर. आणि ती अशीच थँक्यू. असणार आहे. अधिक अधिक होत जाणार आहे. आणि हा जो आनंद थँक्यू. आहे ना, का मिळाला? ही क्षमता तुझ्याच आतमध्ये होती. फक्त तुझ्या ऊर्जेचा तुला विसर पडला होता. म्हणून ते राग-राग, त्रागात-त्रागात, चिड सगळ्या गोष्टी व्हायच्या. मी का कमी येस मॅम. पडायचे? तर मी माझ्या प्रकाशासोबत, माझ्या ऊर्जेसोबत माझी ओळखच केली नाही. म्हणून मी मागे पडले मी होते. मी अगोदरही असं म्हणजे स्वतःच्या बोलण्यातून दुसऱ्याला हील करायची. ती स्वतः लोक बाहेर यायचे पण त्यातून. पण कधी-कधी मी स्वतः तिथं कमी पडायची, की नाही तू दुसऱ्याला हील देते. तू दुसऱ्याला प्रोत्साहन करून त्याच्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढते. पण अशी वेळ तुझ्यावरही आहे, की बरेचसे प्रॉब्लेम तुझेही असे आहेत, की तू त्यातून कधी बाहेर येणार? ही रात्र झाली ना, की तेव्हा मला विचारायचा, की हं, मनीषा तू दुसऱ्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. त्यांच्यासाठी प्रत्येक ठिकाणी उभी राहते. आणि हं. तू स्वतःकडे कधी लक्ष देणार? स्वतःला बरोबर. कधी बघणार? हं. आणि स्वतःचे प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह करणार? तर आज ही वेळ तुमच्यामुळे मला मिळाली, की नाही मी आता स्वतःकडे लक्ष देते. अगोदर स्वतःचा विचार करते आणि स्वतःला या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर काढण्याचा पहिले प्रायोरिटी मी स्वतःला देत आहे. स्वतःच्या बहुत नंतर आपोआप बाकीचे आपल्या जवळ येणार. प्रेम, लव्ह, आदर, सन्मान सगळं मिळणार आणि ते मिळतंय मॅम. खरंच तुमचे बरोबर. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद मॅम. खूप छान. खूप छान. थँक थँक यू, यू. थँक यू, थँक यू. मनीषा थँक भोसले. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते. मॅडम मला खूप छान अनुभव आलेले आहेत. ऍक्च्युली मी माझ्या आईसाठी
चालू आपल्याकडे जॉईन झाले. म्हणजे 1 वर्षापासून मी तुम्हाला फॉलो करत होते. पण आईचा ऍक्सिडेंट झालेला, मग तिच्यासाठी मी जॉईन केलं आणि त्याच्यात तुम्ही रेकी दिलेली, तिचं ऑपरेशन व्यवस्थित झालं. त्याच्यानंतर ना आता ती पण आपलं फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन करते. डॉक्टरांनी सांगितलेलं की एक 7-8 महिने तिला चालता नाही येणार, कारण की एज किंवा इम्युनिटी पॉवर. पण आता तिला चालता यायला लागलंय. एक 8 दिवस झाले. किती दिवस लागले? जिथे 7-8 महिने लागायचे तिथे किती दिवस लागले? जानेवारीमध्ये घरी सोडलेलं. आता 3 महिने झाले. 3 महिने झाले. म्हणजे डॉक्टरांनी 1-1.5 वर्ष सांगितलेलं की नाही, आपण नाही सांगू शकत. पण 3 महिन्यात चालता यायला लागलं आणि ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. येस, आणि हे सत्यता म्हणजे मला मनीषाने हा व्हिडिओ पण पाठवला आईच्या चालायचा. हा. मनीषाने म्हणजे व्हिडिओ ज्या सुद्धा पाठवला वेळेला होता. हो. ज्यावेळेला तो व्हिडिओ मला माझ्या भावाने पाठवला, तेव्हा इतकं इमोशनल झालेली की आपण जॉईन झालो, आपण रेकी देतोय, मॅडमचं मेडिटेशन आई करते, परत घरात गुरुचरित्र वगैरे वहिनी, भाऊ सगळे करत होते. म्हणजे सगळ्यांना यश आलं, पण तुमच्या सोबत होतो त्यामुळे त्या गोष्टी आणखी फास्ट झाल्या आणि तिचा नक्कीच, स्वतःचा प्रयत्न असं. नक्कीच, आणि नक्कीच. वैयक्तिक माझ्या पर्सनल लाईफमध्ये चिडचिड, बोलण्याला आधी पण यश होतं, आता त्याच्यापेक्षा जास्त यश आलंय. शांतता, कामाची एनर्जी, दिसण्यात बदल, खूप गोष्टी छान झाल्यात आणि गिफ्ट त्यासाठी मनापासून गिफ्ट मिळायला धन्यवाद. लागले यांना भरपूर. हो, मला खूप सरप्राईज मिळत आहेत खूप. अगदी मनात विचार आला तर तो ऑटोमॅटिक समोरच्या व्यक्तीकडे पोहोचतोय आणि त्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचतायत. गुड, गुड. एवढा बदल होईल असं नव्हतं वाटलं, पण खूप बदल झाला आणि त्यासाठी मनापासून धन्यवाद. असं म्हणूया आपण, स्पेशल सदस्य मंजुश्री हिल इन्स्टिट्यूटचा सासूबाईच्या लेकराकडून भरपूर गिफ्ट मिळवणारी. हा, नक्की. खरंच, खरंच. थँक्यू. ज्याला ज्याला हवे आहेत त्याला त्याला त्यांनी मनीषाला विचारा कशी मागते तर. आणि कशा माझ्या कसे ऑफर कसे मैत्रिणीच्या द्यायचे न न मागता, आपण म्हणू ना आपण बिन मनात मागे बोलतोय. हम्म. आपण मनात बोलतोय आणि ते समोरच्या व्यक्तीला समजतंय, अशा गोष्टी घडतायत. आणि छान. माझ्या मैत्रिणीच्या आई पण आहेत, माझी आई, त्या सुद्धा जॉईन करणार आहेत आपल्याकडं नवीन बॅच नक्कीच, पासून. नक्कीच. खूप सुंदर, खूप छान. थँक्यू मॅडम. थँक्यू. सेकंड डिग्रीला नेमक्याच आलेल्या सुषमाताई, काय वाटते तुम्हाला? अरे अगदी नवे नवे सदस्य आहेत हे. बघूया बरं. खूप छान वाटतंय. जरा माझी जी चिडचिड व्हायची ते आता खूप प्रमाणात कमी झाले. म्हणजे घरामध्ये म्हणजे राग 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 खूप राहायचा माझा आधी. हम्म. आता अगदी शांत, म्हणजे काही नाही, असं वाटतंय व्यवस्थित शांतता आहे आता, असं वाटतंय मला. हा एक फरक माझ्यात खूप छान मला जाणवलाय. शांत 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 झालं सगळं, हो ना. खूप सुंदर. त्याच्यामुळे खूप खूप आभार तुमचे. आणि आता लेखीमुळे आता हे तर शक्य सुरुवात झाली आहे झालं. ताई. होय. सुरुवात होणार, झाली. आणि सगळं पॉसिबल होणार, सगळं सगळं व्यवस्थित होणार. नक्कीच. बिंदोक राहा. प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार. ब्रह्मांड तथास्तु म्हणणार. खूप 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 सुंदर. रेखीचे आभार. आणि खूप तुमचे. खूप छान, खूप छान. रत्नाताई. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आता माझ्या मिस्टरांचा प्रॉब्लेम झाला होता, तेव्हा भाऊ यांना मिस्टरांना बघायला आला होता. मला म्हटला की ताई, तू चेहऱ्यावर खूपच ग्लो दिसतोय. तू काही करते का असं विशेष? म्हटलं हो करते मी, पण चेहऱ्यासाठी असं स्पेशल ट्रीटमेंट नाही करत मी. मग मला म्हणतो तू काय शिकते का? म्हटलं हो, मी रेकी शिकते. आमच्या मॅडमने सांगितलंय रोज सकाळी उठल्यावर चेहरा बघायचा आणि म्हणायचं वगैरे. तर त्याला तो फरक कळून आला मॅडम. मला स्वतःच विचारलं त्याने, तू काय करते का चेहऱ्यावर स्पेशल? खूप खूप छान दिसते, सुंदर. खूप सुंदर दिसते. छान. असं नको. थँक्यू मॅडम. खूप 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 धन्यवाद. सुंदर. खूप छान, खूप छान. नक्कीच खूप सुंदर. प्राजक्ता, त्यानंतर वनिताताई.
सुहानी बोलायचं. वनिता ताई नंतर. हा, आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आता भरपूर आपले अनुभव आहेच आहे. अनुभव आहे. आता एक आपला मुक्ताचा अनुभव होता. हो, हा. हे काही सदस्य असे आहेत की प्रत्येक वेळी नवीनच अनुभव सांगितला पाहिजे असंच गृहीत धरतात. जो नाही सांगितला चालते, या लोकांना काही माहिती नसते. हा. तसं नसतं. हा. असेच आपले गिझर चालू झालं, आपलं वॉशिंग मशीन चालू झाले, नुसतं फक्त सिम्बॉल टाकल्याने. हे हे अनुभव एकदम आहे. आणि विशेष म्हणजे कुठेही भाजलं आपल्याला, तिथे आपण सिम्बॉल टाकले तरी ते दुसऱ्या दिवशी त्याला थोडं सुद्धा दिसत नाही आणि अशी हाताला काहीच असं वाटलं नाही, दिसलं नाही. असं वाटलं की भाजलंच नाही. इतकं सिम्बॉल टाकून मी भरपूर असे अनुभव घेतलेले आहेत तसे. तर हे सगळं असं भरपूर असे अनुभव घेऊन ते आता मुक्ताचा अनुभव तो आत्ताचाच आहे. 3 दिवस 4 दिवस ती हॉस्पिटलमध्ये होती आणि तिला सगळं ताप, कफ आणि खोकला झाला होता. पूर्णपणे आपलं रेकी दिली आणि दवाखान्यातलं औषध, त्याच्यामुळे ते 3 ते 4 दिवसातच कव्हर झालं ते तिचं पूर्ण. आणि घरी पण सुट्टी दिली 3-4 दिवसामध्ये त्यांनी. बहुत तर बढिया. तो एक खूप मोठा अनुभव होता. आत्मनमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. वनिता ताई, नवीन अनुभव. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी 1 जानेवारीला रेकी जॉईन केली. हा, वैशाली फरंदे यांच्यामुळे मी जोडली, पण हा. जोडली ह्याचा मला फायदाच झाला. आतापर्यंत रेकी हा विषय माहित नव्हता. आज मातृदिनाच्या अगोदर तुम्हाला गुरु म्हणून पण आणि एक माई म्हणून पण पहिल्यांदा शुभेच्छा देते. आणि रेकीचा शिकण्याचा अनुभव म्हणजे इतका भारी आला मला. मी 2017 पासून ते 2025 पर्यंत भरपूर खर्च करून, म्हणजे मानेचा पाठीचा त्रास होता, पूर्ण सांध्यांचा त्रास होता. आता कमीत कमी मी 95% पूर्ण, म्हणजे 5% धरूया शिल्लक राहिलेला आहे. 100% त्याच्यातून रिझल्ट मी पूर्ण मिळवत आणलेला आहे. आणि त्या रेखीमय ऊर्जेमुळे कामासाठी उत्साही, की मी थकतच नाही कामासाठी, म्हणजे कंटाळा येतच नाही मला. आणि महत्वाचं रेकीच्या अगोदर येण्या मला झोप कसली नव्हती. माझे मिस्टर वारले 2010ला, त्यानंतर मला झोप कसलीच नव्हती. पण जशी मी रेकी जॉईन केली तशी मी ती झोप छान मस्तपैकी 5-6-7 तासाची झोप पूर्ण. एक मिनिट, मी चुकून तुम्हाला म्यूट केलं. दुसऱ्याला म्यूट करायऐवजी तुम्हाला केलं. माईक सुरू करा. हा, हा झाला. हा, ते नाव लिहिलेलं नाही ना, बॅकग्राऊंडला आवाज आला त्यामुळे मला असं वाटलं. हा, हा बोला. रेखीमय ऊर्जेचा अनुभव सांगायचा म्हणजे आता मी 1 जानेवारीला जॉईन झाले नाही नाही, तेव्हापासून मी. आता जस्ट केलं मी तुम्हाला. हा, हा ठीक आहे. तर त्या ऊर्जेने इतकं म्हणजे पॉवर येते ना, की खरंच ते ना कुठलं जादूटोणा आहे, ना कुठलं तांत्रिक आहे, ना मंत्रिक आहे, ना कुठलं काही आहे. या आपलं आपण म्हणजे जे मेडिटेशन मधून जे ऊर्जा ग्रहण करतो त्याचा विषय काय आहे हा आता मला चांगला अनुभव यायला लागला त्याचा. आणि घरातली लहान मुलं आहेत, आता टेरो रेडिंगचं कार्डचं पण शिकते मी. त्यासाठी त्यांना मी रेखी देऊन, त्यांना अफर्मेशन देऊन दुपारच्या टायमिंग मध्ये झोपण्यासाठी मी करते ते प्रयत्न. ते झोपतात, बाय चान्स एखाद्या दिवशी ते उठतात, नाही तर माझं पूर्ण 5 वाजेपर्यंत होईपर्यंत ते झोपलेले असतात. हा एक मोठा अनुभव आहे. ते लहान आहेत ना अजून, पण ते बरोबर. झोपतात. आणि आता परवा पण शक्तिपाठाचा पण भरपूर खूप 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 इतका आनंददायक म्हणजे शक्तिपाठाचा अनुभव होता की तो मी शब्दात सांगूच शकत नाहीये. खूप सुंदर, खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आनंदी छान. आनंद. माझं कुटुंब ध्यानी कुटुंब. हा, माझं कुटुंब ध्यानी कुटुंब. सुहानी, त्यानंतर अलकाताई, त्यानंतर सोनारताई. सोनारताईने माईक सुरू केला पहिले. बोला. आत्मा नमस्ते ताई. हा, मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आमच्या सर्वांची आई आहात आणि तुम्हाला शतशः प्रणाम आहे. त्यासाठी
रेकी मध्ये आल्यानंतर अणु आणि रेणू या शब्दाचा अर्थ कळाला. अणु रेणू म्हणजे रेकी. रेकी मधून आपण पुढे मला भरपूर अनुभव आले रेकी मधून ताई, खूप अनुभव आले. अनुभव तर शब्दामध्ये कमी पडतात, पण मी शतशः प्रणाम करण्यासाठी तुम्हाला माईक सुरू केलेला होता. आता नवा अनुभव सांगा मग, मातृदिनाच्या माईक सुरू केला तर. रेकी मधला नवा अनुभव सांगू असं तर सगळीकडे आनंदी आनंद आहे ताई. सगळीकडे आनंदी आनंदच आहे. सर्वीकडे आनंदी आनंदच आहे. बर. नवीन अनुभव माझा असा की माझा मुलगा लागला जॉबला. त्याच्यासाठी मी त्या दिवशी 8 दिवसाला तो शेअर केला मी तो व्हिडिओ माझा स्वतःचा माझाच व्हिडिओ बनला. तो भरपूर बोलली मी त्या दिवशी तुमच्याशी सर्वांशी. अं, खूप मोठ्या संघर्षामधून, मोठ्या आजारामधून ऊर्जेने बाहेर काढलं, जेथे आम्हाला शक्यता नव्हती की आमचे रिपोर्ट नॉर्मल येतील, पण ब्रह्मांडाच्या कृपेने ते रिपोर्ट आहे ना ताई. हा, हो सगळ्या हो गोष्टी ताई. छान झाल्या. आज हो. मातृदिन आहे. एका आईला एक लेकरू असते, तिच्या डोक्यावर केवढा तो ताण असते. शब्द मध्ये बोलू शकत. पण जसं की एक आई जेव्हा एक हिलिंग करते ना, तेव्हा 100% तो रिझल्ट आलाच पाहिजे, येणारच. शब्दामध्ये नव्हतं ताई बोलता येत ते. मला डायरेक्ट डॉक्टरांनी काय सांगून दिलं होतं तो शब्दच नाही बोलू शकत आता मी. निघाला ना त्यामधून बाहेर, बस ब्रह्मांडाने काढलं ब्रह्मांड मला बाहेर. हो. ब्रह्मांड देत युनिव्हर्सने. राहतं आणि मातृशक्तीचा विजय होतो, कारण ती हो म्हणजेच एक पहिली हिलर आहे. तिच्या शब्दांनी ऊर्जा मिळत असते. ती जो शब्द उच्चार करणार ते होणार. हो ताई. हो, नक्की बरोबर आहे. खूप आत्मनमस्ते ताई. आणि तुम्हाला भरपूर भरपूर अनंत कोटी कोटी प्रणाम. खूप छान. सुहानी काय सांगते ग? खूप दिवसानंतर आली. त्यानंतर संजना, नंतर अलकाताई. चला घाई करूया थोडस. नमस्कार सर्वांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी गेल्या वर्षी जॉईन केलं होतं रेकी. आवाज येतोय माझा? हो बाळा. हो, येतोय. पण मी प्रामाणिकपणे सांगते माझं रेग्युलरली मेडिटेशन होत नाही. पण मी अनुभव घेतलेले आहेत. एकदा बसमधून येताना म्हणजे चढताना माझं घरातून निघतानाच खूप डोकं दुखत होतं. आणि मला घरी पोहोचायचं होतं आता कुठल्याही परिस्थितीत. तर म्हणजे मला समजा आता कशी पोहोचणार मला माहित नव्हतं. मी बसमध्ये बसले, डोळे मिटले आणि सरळ तुमचे वाक्य आठवायला सुरुवात केली. मी फक्त पॉवर बॉलचे की मी सुरक्षित आहे. मला काही बोलायचं हेही आठवत नव्हतं, पण मी सुरक्षित आहे, मी सुरक्षित आहे एवढं म्हणतच मी घरी आले. आणि घरी पोहोचेपर्यंत माझं डोकंही राहिलं आणि उलटी पण नाही झाली. घरी येऊन स्वयंपाक पण केला त्यानंतर. बस मला वाटत नव्हतं की मला होईल म्हणून ते त्या दिवशी. नक्कीच. आता रिपीट सेशनला बस बेटा आणि पूर्ण करून घे. आता रिपीट. ओके. हो हं. हो हो. आणि चालेल, पण मी नक्कीच अशी लिहितच ब्रह्मांडाने असते. ठरवलं तर तू ग्रँड मास्टर पण होशील. बघूया आता युनिव्हर्स आपल्याला कुठपर्यंत नेते. हो ना? हो हो. हा, नक्कीच. आपण ब्रह्मांडाला प्रार्थना करूया सगळ्या गोष्टी. आणि नक्कीच आता जे सदस्य मागे राहिले म्हणजे कुठंतरी असते ते काही अटकून जातात एखाद्या कामामध्ये, तर आणि असंही पुढे निघा. होतं की मी सेल्सचं कॉलिंग करते आणि समोर असं नाही का समोरचा ग्राहक काहीतरी वाकडं तिकडं प्रश्न विचारणार ना, माझ्या आधी डायरेक्ट चिडचिड व्हायची त्यांच्यावरती. तर मग मी आधी पहिल्यांदा कॉल म्हणजे आता मला माहित असतं मी कॉल चालू करणार आहे म्हणून डायलर सेशन. तर मग मी त्याच्या आधी पहिल्यांदा थोडंसं पॉवर बॉल घेते किंवा वाक्य म्हणते की मी शांत आहे, मी स्थिर आहे किंवा रेकीचे जे आपले 5 नियम आहेत ते आठवते आणि मग कॉलिंग चालू करते. नाहीतर माझी इतकी चिडचिड व्हायची की काय हेच नव्हतं. छान. त्यामुळं आणि कधी का? कधी तर आपले मेडिटेशन आहे योग्य मोबदल्याचा वस्तू विकायची असे खरेदी ते एक करते मी तेव्हा जेव्हा मला कॉलिंग असतं. किती स्वार्थी आहेस ग तू. ऊर्जेचा उपयोग फक्त स्वार्थासाठी म्हणजे करते. हा म्हणजे तसं नाही म्हणजे नाही ना मिळालं तर मला माहिती आहे की बाबा आपलं आता हे टार्गेट आहे तर मग तेव्हा तरी करते. हो. काही का असे ना, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेला तुम्ही तुमच्या माझं कामाच्या वेळी आठवता. हा काही हरकत नाही. की मला आता माझा ताबा सुटणार आहे मला वाटलं की मग मी डोळे बंद करते, तुमची वाक्य आठवते, तुमचा चेहरा पुढे आणून कारण मग ते सगळे जरी रेग्युलर होत नसल्यामुळे नाहीये पण येतात लक्षात. छान. काय हरकत आणि नाही. होतं ओके. शांततेने स्थिर. खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप छान सुहानी. अलकाताई आणि नंतर संजना.
उघडे अलकाताई. मेकअप करून बसलाय ना तुम्ही आज, कधी नव्हे ते. आत्मनमस्ते सर्वांना. आत्मनमस्ते मॅडम. मला रेकीला मी 1 मार्च पासून जुडली गेलेली आहे आणि मला रेकीमध्ये खूप खूप अनुभव आलेले आहेत. ब्रह्मांड मला भरपूर काही दिलेलं आहे. माझी 30 वर्षाची रिव्हर्स जर्नी झालेली आहे. जे काही आजार होते न सांगण्यासारखेच आजार आहेत माझे. मी आजपर्यंत ते कोणाला शेअर नाही केलेले. ते आजारात नाही, पण रेकीमध्ये आल्यापासून मुक्तता झालेली आहे माझी. आणखी विजयलक्ष्मी, मी हॉस्पिटल सेवा देत आहे. माझी मुलगी आहे विजयलक्ष्मी. ती पण मी ज्यावेळेस मेडिटेशन मी जसं करते ना, ती पण तसं करते. म्हणजे तिला पण मी रेकीला जोडणार आहे आता. नंतर मी तिला जोडणार, ब्रह्मांड जोडून घेणारच आहे मुलीला माझ्या. पण मला धन धान्य आणि माझे पैसे जे अटकले होते, भरपूर अनुभव आहेत. पैसे अटकलेले होते ते समोरच्याने मला स्वतःहून आणून दिलेले आहे. आणि सर्वात महत्वाचा आता नवीन अनुभव आहे की मला ट्रॅक्टर, माझ्या मिस्टरांच्या नावाने सर्वात मोठा ट्रॅक्टर आलेला आहे. गावामध्ये सर्वात मोठा ट्रॅक्टर हा साहेबराव उगडेंच्या नावाने आलेला आहे. खूप खूप अनुभव आले आहेत मला. धन धान्य, स्वतःचं घर, रेकीमध्ये आल्यानंतर स्वतःचं घर. ज्यावेळेस मी फर्स्ट रेकीला ज्यावेळेस जोडल्या गेले, माझी घराची वास्तू शांती होती. मी आचार्याला ऑर्डर वगैरे दिलेली स्वयंपाकाची आणि अक्षरशः माझ्याकडे त्यावेळेस आचार्याला देण्यासाठी पैसे नव्हते त्या संध्याकाळी. पण मग तो आचार्य स्वतः येऊन मला बोलला, ताई तुमचे पैसे माझ्या जसं बँकेच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आणि आचार्य निघून गेला. माझी मोठी भाई म्हणे, नाही अलका म्हणे, आजपर्यंत आचार्याने 1 रुपयासाठी देखील कोणासाठी थांबलेला नाही आणि चक्क तुझ्याकडे 7,000 रुपये असताना तो आचार्य थांबलेला आहे. मला महत्वाचा सर्वात मोठा अनुभव रेकीमध्ये जुडल्यानंतर आलेला आहे. खूप सुंदर सुंदर इतके भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अनुभव आलेले आहेत. आत्मनमस्ते सर्वांना. खूप खूप धन्यवाद. त्यांच्याकडे पैसे पैसे अचानक अचानक येतच राहिले अलकाताईकडे आणि येतच राहणार. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान, खूप छान. संजनाला संधी हवी आहे. बोला संजना शिरवाडकर. नमस्ते मॅडम. पण बसते आत्मनमस्ते संजना, सर्वांना. नंतर आपण मेडिटेशन घेऊया. ओके, बोला संजना. मला आता सध्या मॅडम खूप पॉझिटिव्ह वाटतंय. खूप छान असं वाटतंय की मध्ये आल्यानंतर खूप बदल झाला आणि माझी स्वतःची चिडचिड पण खूप कमी झाली मॅडम आता. खूप असं छान वेगळंच वाटतंय. मेडिटेशन केल्यानंतर पण वेगळं वाटतं आणि सगळ्या समोर येणारे प्रत्येक जे प्रसंग किंवा जे प्रत्येक जे आहेत ते सगळे आता पॉझिटिव्हली बघायला लागल्यामुळे खूप छान वाटतं मला रेखीमध्ये आल्यापासून. खूप तब्येतीच्या सुंदर, तक्रारी पण कमी झाल्या खूप मॅडमची. सुंदर. तर नक्कीच ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणारी ऊर्जा. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? तर प्रेम, शक्ती, प्रार्थना, हिलिंग, काय काय हवं आहे तुम्हाला ते ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भरभराट आणतेच. आपला सर्वांगीण विकास करते, बेस्ट व्हर्जन क्रिएट करते आणि मला जे हवं आहे ते मिळवून देते. माझ्यामधील शक्ती, माझ्यामधील प्रेम, माझ्यामधील मातृशक्ती, माझ्यामधील आत्मविश्वास, माझ्यामधील दिव्य ऊर्जा, माझ्यामधील आनंद, प्रेम, शांतता सर्व सर्व जागृत करणारी आणि त्या प्रत्येक क्षमतेचा अधिक विकास, अधिक विकास, अधिक 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 करणारी ही ऊर्जा किती हवी आहे? काय हवं आहे? बस एवढं सांगेल की स्वतः सोबत जुळा, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळा, स्वतःचा सर्वांगीण विकास करा. तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद सर्वीकडे. सर्व सन्माननीय सदस्य, नवीन सदस्यांसाठी इथं चॅट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि येथे नंबर पाठवत आहे. या नंबरवर एक फक्त व्हॉट्सअप मेसेज हाय पाठवा. मोठ्या प्रेमाने एक मेसेज पाठवा आणि आणि तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक येईल. तो ग्रुप जॉईन करून घ्या. मग तुम्हाला पुढील सेशनची माहिती मिळेल. आपलं नवीन सेशन सुरू होत आहे. किती तारीख सांगितली मी मगा? 13/1/3. 13
मे संध्याकाळी 7 वाजता. जी बॅच आपण 11 मेला सुरू करत होतो ती फक्त 13 ला करतो आहे संध्याकाळी 7 वाजता. ओके? हां. आणि चला आत्मा नमस्ते सगळ्यांना. आपण छान मेडिटेशन करूया आता. करायचं ना मेडिटेशन? येस. आनंदी आनंद सर्वीकडे. हा आनंदी आनंद सर्वीकडे. हं, काय म्हणता सविता ते? आत्मा नमस्ते मॅडम. सर्वांना सर्वप्रथम मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मातृदिनाच्या या दिवशी म्हणजे खरं तर तुमचे आभार मानण्यासाठी मी तुम्हाला अ, खरं तर जॉईन म्हणजे सेशन ऐकतेच आहे, पण मी संधी घेतली आज बोलायची. म्हणजे आईची तब्येत आता मागच्या आठवड्यापासून खरंच हे होती, सिरियस होती. म्हणजे क्रेटिन लेव्हल 7 वरती गेलेलं होतं आणि डायलिसिसची पण म्हणजे लागली असती शक्यता. पण आपलं रोजचं अफर्मेशन किंवा रोजची ती ऊर्जा तिला आपल्या दिव्य ऊर्जेमुळे आणि तुम्ही रेकी दिल्यामुळे खरंच खूप तिच्यामध्ये बदल झालेला आहे आणि ती क्रेटिन लेव्हल पण कमी आलेली आहे. म्हणजे मागच्या आठवड्याभरात ती फक्त लिक्विड म्हणजे काही तिला पाणी सुद्धा वगैरे जायचं म्हटलं तरी असं जमत नव्हतं. पण आता 2-3 दिवस झाले की ती चांगलं म्हणजे असं जेवायला लागले डाळ-भात, चपाती वगैरे असे 2-3 दिवसात म्हणजे तिच्या आहारामध्ये असं ते चेंज झालेलं आहे आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम. खरं तर या रेखी ऊर्जेमुळेच हे शक्य झालं असं मी म्हणेल. कारण का या रेखीमुळेच आपल्यामध्ये एक एक वेगळी ऊर्जेची आपल्याला जाणीव होते आणि आपल्याला आपल्या कुटुंबाची म्हणा किंवा कशाची म्हणा, संरक्षणाची एक आपल्यामध्ये एक सामर्थ्य निर्माण होतं. ते संरक्षण आपलं कसं करावं आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप सारे अनुभव आहेत. पण हा आजचा अनुभव मला तुम्हाला आजच्या या दिवशी मातृदिनी शेअर करायचा होता. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक थँक यू, यू. थँक यू, थँक यू. आणि तुम्ही आता सांगितलं म्हणून सेम असेच पेशंट आपले क्रिएटिन लेव्हल जी 28 वर गेलेले मागच्या आठवड्यामध्ये नक्कीच डायलिसिस करावं लागलं त्यात प्रश्न नाही. पण 3 की 4 डायलिसिसच्या त्या सर्कलमध्ये दादांचं अगदी हाय पर्यंत 5 वर त्यांचं लेव्हल आलेली आहे आणि नक्कीच आता म्हणजे जो धोका होता तो बऱ्यापैकी टळला आहे. असे माझं नेटवर्क थोडंसं कमी जास्त झालं का? माझा नेटवर्कचा इश्यू आहे का? थोडासा हो ना? हं. तर ऊर्जा देत राहते. आपल्याला गरज आहे फक्त घेण्याची. आपण सगळ्यांनी फक्त मेडिटेशन करावं. मेडिटेशन केल्याने अनेक गोष्टी सॉल्व्ह होतात. अं, त्या दादांना सुद्धा गोव्यावरून आहेत. आपले महेश सर. येतीलच ते एखाद दिवशी तुम्हाला अनुभव शेअर करतील. आहे ना, सगळ्या गोष्टी ते हजर नसताना बोलणं बरं नाही. पण थँक यू युनिव्हर्स. आमच्या एका ग्रँड मास्टर्सला एवढ्यामधून बाहेर काढलं. बस ब्रह्मांडाचे धन्यवाद. आणि हे सगळे जे रिझल्ट येतात, तुम्ही सगळेजण छान हीलिंग करता. त्यामुळे येतात. तुम्ही स्वतःतील क्षमतांचा विकास केला आहे. म्हणून कुटुंबासाठी स्टँड घेऊ शकता. कुटुंबासाठी सगळ्या गोष्टी छान प्रकारे नेऊ शकता. खूप धन्यवाद सगळ्यांचे. आपण आता सुंदर मेडिटेशन करणार आहे आणि नवीन बॅच सुरू होणार आहे 13 मे संध्याकाळी 7 वाजताची बॅच आहे. तर नक्कीच ग्रुप जॉइन करा आणि पटापट सेशनला या. आत्मा नमस्ते सगळ्यांना.